ओम नमः शिवाय. हे आहे ते 12 ज्योतिर्लिंग. मस्त ज्योतिर्लिंग इथं बदलापूरमध्ये आपल्याला त्याचं दर्शन भेटतंय. ज्ञानप्रभा विद्यापीठ ही संस्था 1968 मध्ये स्थापित झाली. गुरुवर्य श्री स्वामी मोहनानंद गिरीजी महाराज यांनी केलेली आहे. 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना एकाच ठिकाणी प्रतिकृती मिळणार नाही. तर जय महाराष्ट्र, मी विकास आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आज आलो आहे बदलापूरला आणि मी आज तुम्हाला अशा लोकेशनला घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही पहिले कधी गेला नसाल आणि कधी बघितलं पण नसेल. कारण की हे लोकेशन जास्त लोकांना माहिती पण नाही आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण पकडणार आहे रिक्षा. तर रिक्षावाल्यांना तरी माहीत आहे का या लोकेशनबद्दल, तर बघूया आपण आपल्याला कुठून रिक्षा भेटते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हे बदलापूर स्टेशन आहे बघा. आता आम्ही चुकून ईस्टला गेलो होतो, तर आपल्याला वेस्टला जायचं आहे. आता तुम्ही जर ईस्टला गेलात तर तुम्ही तिथं कुणाला पण विचारून गणेश चौक बोलू शकता. गणेश चौक बोललात तर सगळ्यांना माहिती आहे गणेश चौक, तर ते तुम्हाला सांगतील की तो वेस्टला आहे करून. आणि वेस्टला आपल्याला जायचं आहे आता. तर आता आलो आहे वेस्टला. तर वेस्टला एक ज्यूस पिऊन घेऊया. एक मँगो ज्यूस द्या. तर आता आलो आहे वेस्टला. तर आता इथून बघूया आपण रिक्षा कुठून भेटते. भरपूर गरमी आहे. गरमीतून आता आपण एक ज्यूस पिऊया पहिलं. मंदिराच्या इथं सोडायची आहे ना. हां. तर आपल्याला इथं अनिकेत हॉटेलपासून रिक्षा भेटले डायरेक्ट आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं जिथं मंदिर आहे तिथपर्यंत आपल्याला ऑटो भेटले. तर आता आपण ऑटोनेच निघालो आहे. जर तुम्ही पण कधी आलात इथून बदलापूरला त्या मंदिराजवळ जायला, तर अनिकेत हॉटेलच्या इथून, अनिकेत हॉटेलची बिल्डिंग उंच बिल्डिंग आहे ती तुम्हाला स्टेशनच्या तिथूनच दिसेल बाहेर पडल्यानंतर. आणि वेस्टला यायचं, वेस्ट आहे नाही, आणि वेस्टला तुम्हाला यायचं आहे. वेस्टला आल्यानंतरच अनिकेत हॉटेल आहे, ती बिल्डिंग आहे, उंच बिल्डिंग आहे, तिथूनच तुम्हाला रिक्षा भेटतील. तर हा हे बघा गणेश चौक आहे. कारण की 12 ज्योतिर्लिंग मंदिर म्हटलं की जास्त लोकांना माहिती नाही, त्यामुळं तुम्हाला गणेश चौक तुम्ही बोललात ना तर कोण पण तुम्हाला सांगेल. तर तुम्ही गणेश चौक सांगा आणि तिथून मग वरती जायला, गणेश मंदिराच्या इथून वरती जायला रोड आहे, तिथून तुम्ही वरती जाऊ शकता. रिक्षा पण घेऊन जाऊ शकता. हे बघा खूपच चढ आहे असा. तर आत्ताच ऑटोमधून उतरलो आहे. भरपूर उंचीवर आहे बघा. हे बघा, हे भरपूर मोठ्या मोठ्या इथं बिल्डिंग दिसत आहेत. या साईडून आपण आलो होतो, या साईडून, आणि या साईडला खाली पण कुठेतरी रोड गेला आहे आणि खूपच उंचीवर आहे. आणि ऑटोवाले ज्ञानप्रभा विद्यापीठ बोललात ना तर ओळखतात. त्यांना 12 ज्योतिर्लिंग म्हटलं की त्यांना काही समजत नाही, कारण की 12 ज्योतिर्लिंग हे 2021 पासून स्थापित करण्यात आले तिथं, त्यामुळे जास्त लोकांना माहिती नाही ते. त्यामुळे तुम्ही कधी बोललात ना तर ज्ञानप्रभा विद्यापीठ असं जरी सांगितलं तरी तुम्हाला इथे वरती ते रिक्षावाले सोडतील. सुरुवातीलाच आपल्या बजरंग बलींची मूर्ती आहे बघा. आणि खूपच शांतता आहे, कोणच नाही इथं. इथं चप्पल कुठेतरी काढलं पाहिजे लांबच. मी चप्पल काढलं नाही इथंच. इथं बाहेरच चप्पल काढूया आपण. इथं एक मंदिर आहे बघा. सगळी शांतता आहे बघा इथं. खूपच शांतता आहे. तो कोणच नाही आहे. ज्ञानप्रभा विद्यापीठ.
मंदिर आहे. ओम नमः शिवाय. हे बघा, हे सद्गुरू शंकराचार्यांची मस्त प्रतिमा आहे. श्री गुरुदेव दत्त. ज्ञानेश्वर माऊली. हे मंदिर जास्त उंचावर असल्यामुळे ना दुपारचं इथं शांतता असते आणि बहुतेक इथं संध्याकाळची लोक पाया पडण्यासाठी येत असणार आहेत. तुम्ही एकदा तरी या मंदिरात आलं पाहिजे हे बघण्यासाठी आणि याचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही एकदा तरी या मंदिरात आलं पाहिजे. हे बघा, हे आहे ते 12 ज्योतिर्लिंग. तुम्हाला मी दाखवतो 12 ज्योतिर्लिंग इथून. हे आहे 12 ज्योतिर्लिंग. पहिलं आहे सोमनाथ. दर्शन करून घ्या सोमनाथ. असं मी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग एक एक करून मी दाखवतो. हे दुसरं आहे मल्लिकार्जुन. तिसरा आहे महाकालेश्वर. चौथा आहे ओंकारेश्वर. पाचवा आहे वैद्यनाथ. आता इथं समोर आपला नंदीची मूर्ती आहे मस्त. त्याच्या पाया पडूया. आणि हे 6वं आहे भीमाशंकर. सातवा आहे रामेश्वर. ती मस्त ज्योतिर्लिंग आहे बघा. आणि 8वा आहे नागेश्वर. 9वा आहे विश्वनाथ. 10वा आहे त्र्यंबकेश्वर. बघा किती मस्त ज्योतिर्लिंग आहेत. 11वा आहे केदारनाथ. कधी आपल्याला या ज्योतिर्लिंगामध्ये जायची संधी भेटत नाही, कधी आपण गेलो नसतो, तर तुम्ही इथे येऊ शकता. कृष्णेश्वर 12वं. तर ही आहेत 12 ज्योतिर्लिंग. बघा किती मस्त ज्योतिर्लिंग इथं बदलापूरमध्ये आपल्याला त्याचं दर्शन भेटते. एवढ्या लांब आपण जाऊ शकत नाही 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. तर आपण इथे बदलापूरमध्ये आपल्या जवळच, मुंबईच्या एकदम जवळच आहे बदलापूर. त्या बदलापूरमध्ये स्टेशनच्या एकदम जवळ 2-3 किलोमीटरच्या अंतरावर हे 12 ज्योतिर्लिंगचं मंदिर आहे. तर तुम्ही तिथं नक्की. ज्ञानप्रभा विद्यापीठ ही संस्था 1968 मध्ये स्थापित झाली. 1968. जिची स्थापना ज्यांचं ते मंदिर दिसतंय गुरुवर्य श्री स्वामी मोहनानंद गिरीजी महाराज यांनी केलेली आहे. याची स्थापना बरोबर. त्यांची मूर्ती तिथं मंदिरात आहे. त्यांचे त्या ठिकाणी समाधी मंदिर आहे. समाधी मंदिर हे मुख्य मंदिर आहे शिवजीचं. आणि याचे
त्यांना प्राप्त झालेली जे दान आहे ते दान 1970मध्ये सखाराम शेठ जाधव आणि महादू कानू पाटील यांनी गिफ्ट डीड केलेलं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये या सर्व क्षेत्रामध्ये TDR घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांचे अनुवंशिक आहे. दत्तात्रय पाटील आणि श्रीधर पाटील हे त्याला जे आहे तशा पद्धतीने हे करतायत, प्रत्यक्ष त्याला प्रलंबित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु रजिस्टर संस्थेची प्रॉपर्टी असल्यामुळे मी अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी अभेदानंद गिरीजी महाराज कोणत्याही परिस्थितीमध्येही परत करण्यास किंवा कोणत्याही येण्यास तयार नाही, कारण ती माझी प्रॉपर्टी नाही, ती संस्थेची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ती संस्थेची आहे आणि म्हणून सर्व सध्याला विवादित याच्यामध्ये आहे संपूर्ण क्षेत्र. या पलीकडे बाकीचं काही जे स्थापित झाले, मी माझ्या पद्धतीने कोणाकडूनही काही न करताना जे मिळणारं माझं मानधन होतं, जेव्हा मी आलो तेव्हापासून जे आहे सर्व मिळालेल्या मानधन व माझ्या परिश्रमातून त्याला विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे. बस. आता हे आपली ही ज्योतिर्लिंग कधी स्थापित केली? ज्योतिर्लिंग झालीच आहे, त्याच्यामध्ये येतील तशा पद्धतीने आहे. हे त्याचं प्रतीक आहे. बरोबर, प्रतीक आहे. हे काय आहे, हे त्यांचं प्रतीक आहेत आणि त्याची प्रतिकृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बस, संपला विषय. पण ज्या दिवशी मोदी साहेबांनी काशी कॉरिडॉरचं उत्खनन केलं, जे केलं काशीमध्ये, त्याच दिवसाची याची स्थापना आहे. स्थापना आहे का? तीच वेळ आहे, त्याच दिवशी स्थापना आहे. एकाच ठिकाणी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना एकाच ठिकाणी प्रतिकृती मिळणार नाही. बरोबर. हे असं एक पहिलंच मंदिर आहे असं ना? अजून कदाचित दुसरी असू शकतील, पण जिथं या ठाणे जिल्ह्यामध्ये तरी नाही. बरोबर. त्याला विकसित करायचं आहे, पण त्याला माझ्याकडे मी थोडा अपुरा पडतो. भिक्षुकी करून किंवा मागून हे लोकांना किती प्रवृत्त. बरोबर, हे विकसित झालंच पाहिजे हे मंदिर. आता हे संपूर्ण सभा मंडप सुद्धा हा कोणाकडून एक पैसा न घेताना मी माझ्याच पद्धतीनं माझ्या परिश्रमातून तयार केलेला आहे. ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणीच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरचा कुणी नगराध्यक्ष नाही, स्थानिक पातळीवरचा कुणी नगरसेवक नाही, कोणाचंही मदत न घेताना मी माझं मिळालेलं मानधन आहे त्याच्यावर उभं केलेलं आहे, स्वखर्चाने. तर माझ्या मानधनाला यथार्थ करण्याकरता माझा प्रयत्न, बाकी दुसरं काही नाही. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा इतका मोठा जो सभामंडप आहे हा कोणत्याही ठिकाणी खूपच मोठा सभामंडप आहे. बरोबर. आणि शिवरात्रीच्या दिवशी हजारोच्या संख्येनं लोक लाईनीत लागत आहेत. म्हणजे सकाळ संध्याकाळ जे आहेत चालूच आहे, सकाळी लागलेली लाईन संध्याकाळपर्यंत. आणि लोकांना त्या दिवशी फलाहार हे वाटप जे हे सगळं चालू राहतं. जेवढं होईल तेवढं प्रयत्न करायचा. आपण कोणाकडूनही काही घेत नाही, कोणाला काही देत नाही. म्हणजे महाशिवरात्रीला मोठा प्रोग्राम असतो, खूप लांबून खूप मोठा. बसा तुम्ही बसून घ्या, तो आमचा वाघ येईल. चला आता मी निघतोय. आता मला पण आता काय नाव तुमचं? विकास कदम. कारण की भरपूर लोकांना माहीत नाही मंदिर, भरपूर लोकांना माहीत नाही. आणि हे आपली अशी इच्छा आहे की भरपूर लोकांना माहिती झालं पाहिजे. म्हणूनच मी तुमच्याकडे बोललो नाही. पहिलं तुम्ही काय करताय नेमकं
ते जाणून घेण्याचा प्रयत्न बरोबर. केला हम्म. आणि नंतर तुम्हाला हां तुमच्याशी बोल. बरोबर. पहिलं तुम्हाला म्हणलं काय काय चाललंय? हां बरोबर. हां. चला चला. आपली यात्रा मंगल हां हां चला चला. या आणि शुभकामना. तर आता मंदिरातून निघालो आहे बाहेर. आपण महाराजांशी थोडीशी बोललो. महाराज ह्या विद्यापीठाचे अध्यक्ष पण आहेत. तर त्यांच्याशी आपण थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न केला की या मंदिराचा काय इतिहास आहे. थोडंफार त्यांनी या मंदिराबद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिली. तर आता आपण निघूया घरी जाण्याकडे. तर आपण आता मंदिरात जाऊन तर आलो आहे. पण आता आपल्याला बदलापूरला जाण्यासाठी आपण रिक्षा बघतो आहे. तर इथं गणेश चौकावर आपण थांबलो आहे रिक्षाची वाट बघत. तर इथून आपण आता जाणार आहे बदलापूर स्टेशनला. आणि आपला व्हिडिओ आपण इथंच एंड करूया, कारण की खूपच ऊन लागतं आहे आणि व्हिडिओ खूपच मोठा झाला. त्यामुळे आता बदलापूरला आपण जाऊया. तर नक्की या एकदा या मंदिराला भेट द्या. गणेश चौकात तुम्ही आलात ना, तिथून आपण पुढून आलो बघा, तो वरती रोड गेला आहे. इथं समोरच आपल्याला बदलापूरला जाण्यासाठी ऑटो भेटतात. इथं समोरच ही मोठी पाटील बँकवेट बिल्डिंग आहे. त्याच्या इथं रिक्षा लागतात आपल्याला बदलापूर स्टेशनला जाण्यासाठी. तर चला व्हिडिओ इथंच एंड करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.